चला फास्ट घ्या, फास्ट घ्या, नाहीतर सेमीफायनलचे राऊंड 2 ओव्हरची खेळवले जातील. फास्ट घ्या, सामने फास्ट घ्यायचे, नाहीतर सेमीफायनलचे सामने 2 ओव्हरचे खेळवले जातील. याची दक्षता घ्यायची सर्वांनी. कोणत्याही प्रकारचा टाइमपास करायचा नाहीये. सेमीफायनलचे राऊंड 2 ओव्हरचे नाहीतर खेळवले जातील. हे बॉल दे, बॉल अंकिया, बॉल दे. चला लकी ड्रॉचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. लकी ड्रॉ 20 रुपयाचा कुपन टाकायचं या बॉक्स मध्ये, व्हाईट बॉक्स मध्ये. लकी ड्रॉ चांदीची अंगठी, कोणाचं लक असेल पाहूया. चला सामना चालू करा. या ठिकाणी हेमंत भोईर आमचे मित्र नागाव संघाचे. पंचाचा पंचाचा मयुरेश कठे. पंचांचं काम पाहायचं एकाने कोणीतरी. मग कोण आहे दुसरा? पंच जायचं वडोली बोटवाडी. पंचांचं काम पाहा ना एकाने, वडोली बोटवाडी. पंचांचं काम पाहायचं आहे. या ठिकाणी नागावचे हेमंत भोईर आमचे मित्र यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो स्टेजच्या समोर यायचं आहे. आपला सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी अंकित डोले या ठिकाणी यथोचित सन्मान केला होता. प्रमोद करकरे यांनी त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. हेमंत भोईर, योगेश भोईर, आमच्यासाठी हेमंत आहेस तू लहानपणापासून. पहिला चेंडू आदित्यचा राईटामध्ये आपल्याला पार करता. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय रोहनने. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 4 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता. आदित्यच्या 4 धावा मिळाल्या. बहुसंख्येचा करतोय. पुन्हा एकदा हा प्रकार पद्धतीचा चेंडू होता. 6 धावा मिळतील का? नक्कीच मिळतील. रोहनने मात्र या ठिकाणी हल्ला चढवलाय. डीजे वाजव. पुन्हा एकदा आदित्य रायटा मोर्चा आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा उडवलंय रोहनने. रोहनच्या बाल्यामध्ये चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा षटकार धावसंख्या पुढे ढांबाला पार करतोय. पुन्हा एकदा उडवलाय रोहनने. पुन्हा एकदा रोहनच्या बाल्यामध्ये चेंडू 6 धावा. धावसंख्या पुढे गेले. धावसंख्या होती 22 धावा. जय हनुमान दहुली कोण संघाची धावसंख्या
पारितोषिक आला रोहनसाठी 3 षटकाराला 100 पारितोषिक. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता इथे आवा. अरे बापरे दिनेश पालकर यांच्याकडून सुद्धा 100 पारितोषिक आले रोहनसाठी. 2 धावा मिळाल्या. 2 धाव्याने धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होती ती 24 धावा 24 आणि बोर्ड. आदित्य पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता. रोहनला काही समजलं नाही. रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फासला. पुन्हा एकदा आदित्य राईट आर्मवर ढापाला पार करतोय. पुन्हा एकदा प्रकार पद्धतीचा चेंडू आणि 6 धावा. खराब गोलंदाजी. धन्यवाद विजय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 30 धावा. 30 धावा ठोकल्यात आदित्यला रोहनने. सुंदर फलंदाजीचा नजर पाहायला मिळाला रोहनकडून. पुन्हा एकदा योगेशने समाचार घेतलाय. चेंडूचा फटका फसलाय हवेमध्ये. खराब क्षेत्ररक्षण. 6 धावा. धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या 36 धावा. सतीश पुन्हा एकदा सतीश दुसऱ्या चेंडूवर सुद्धा प्रहार केलाय योगेशने. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा 6 धावा. काय बॅटिंग करते रोहन आणि योगेश. 42 चौका. ओके 4 धावा. ते तिघून धावसंख्या होती 40 धावा. पुन्हा एकदा राईट आर्मवर विकेट. सतीश गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा प्रहार केला होता योगेशने. पुन्हा एकदा बॅटची गाडा घेऊन लेडिंग एज घेऊन चेंडू निघून गेलाय. एकदा मिळाला. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न करतोय. 2 धावा. पुन्हा तिसऱ्या वेळेचा सुद्धा धाडस केले रोहनने. 3 धावा इथे पूर्ण होतील. खराब 3 धावा पूर्ण. 3 धाव्याने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होती ती 43 धावा. ते बॉक्स ठेवू नको. तिथे घेतात उचलते ते बघ. नाही ते बघ हे घेऊ नका. ते द्यायचे. बोर्ड. पुन्हा एकदा सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी करेल तो रोहनला. राईट आर्मवर आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा उडावलाय रोहनच्या पाल्यामध्ये. चेंडू आला की तो आर पार नक्कीच जातो. 6 धावा. रोहन मात्र रोहनचं वादळ इथे थांबत नाहीये.
मोठं वादळ आलं होळीच्या निमित्ताने रोहनचं धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 53 धावा ना. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होती ती 54 धावा. या ठिकाणी 30 रुपये कोणाचे जरी पडलेले होते ते मिळालेत. कोणाचे असेल तर घेऊन जायचं. 30 रुपये. धावसंख्या होती ती 54. चौपन्न धावा झाल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 54 आणि बोर्ड जय हनुमान धवली कोण संघाची. रोहित शेवटचे षटक घेऊन राटा बोर्डकडे आपल्याला पार करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रोहनचा. पंचांकडे पंचाने हा वाईट चेंडू घोषित केलाय. स्क्वेअर चेंडू घोषित केला. पंचाने अवांतर धावेमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे चालली. धावसंख्या होते ती 55. 55 धावा. पुन्हा एकदा फुलटा असल्यावर फुटा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे मात्र खराब थ्रो रोहितचा. इथे सुद्धा खराब थ्रो. 2 धावा. तिथे धावाचा सुद्धा प्रयत्न केला. 3 धावा पूर्ण होतील का. 3 धावा मात्र पूर्ण. इथे मात्र रोहन 4थ्या धावेसाठी सुद्धा तयार होता. परंतु योगेशला मात्र म्हटला योगेश मला वाटतं योगेश थोडासा थकलेला दिसतोय. आणि 4था इथे काय झाले. पंचांकडे जावं लागेल आपल्याला. इथे पंचांकडे जावं लागेल. किती धावा मिळतील पंच. पंच किती धावा. 4 धावा. 4 धावा. ओके. चला चार धावा. रोहित पुन्हा एकदा उडवला रोहनने. पुन्हा एकदा 6 धावा. शतक पूर्ण झालं. जरा टाळा झाला पाहिजे रोहन करता. फुल्ला 2 इनिंग. रोहन जरा बाट देखील इकडे उंचवायचे. वा लाईनमन जरा बॉल द्या ना आणून. 11 चेंडू मध्ये फक्त माफक 11 चेंडूत या 50 धावा ठोकल्यात. वा षटकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या माध्यमातून. याही वेळेस काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन. त्या ठिकाणी वाईटिश लॉंग ऑनला रोहनच्या 50 धावांच्या इनिंगचा अंत ठोकाडीचे. रोहनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 50 धावा ठोकल्यात आणि रोहनने जोरदार आक्रमण चढवलं होतं जे शिवराज तालुकेवाडी संघाच्या गोलंदाजांवरती. पुन्हा एकदा रोहनची जागा. अक्षय बॉल किती 3 चेंडू 3. धावसंख्या होती ती 60. रोहित पुन्हा एकदा अक्षयने ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव मिळाले. दुसऱ्या प्रयत्न होईल का. परंतु एका धावेने समाधान मला योगेशने
नकार दिलाय अक्षयला. रोहित पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी करेल तो योगेशला. पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. योगेशला काही चेंडू समजला नाही. एक धाव मात्र मिळाले. एका धावीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होते ती 67. 67 धावा. जय हनुमान दहली कोण संघाची धावसंख्या होती ती 67. पुन्हा एकदा रोहित. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढला अक्षयने. एक धाव मिळाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न केलाय. खराब. या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट आणि अक्षयला माघारी परतावं लागतंय. धावसंख्या कुलस्वामिनी देहली कोंड या दोन्ही संघांना आमंत्रित करूया. चला पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता या दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स. हॅलो. चला या टीम विनंती असेल कुलस्वामिनी देहली कोंड विपक्ष टीम देहली बौद्धवाडी या दोन संघांच्या दरम्यान. चला स्पीडअप करा विनंती असेल टीम जय हनुमान देहली कोंड. बॉल घ्या. बॉल समोर पम्याशेट बॉल तो बघा तुमच्या मागे बॉल आणि तुम्ही शोधताय. 69 धावांची गरज असणार आहे. सामना जिंकण्याकरता माफक 18 चेंडू मध्ये रोहन पालकरचा एक झंझावत आपण पाहिला ज्यानं 11 चेंडू मध्ये तब्बल ठोकल्या 50 धावा. अशीच एखादी इनिंग अर्थात जितेंद्र किंवा सतीशच्या बाड मधून येईल का? आणि 69 धावांची ही भली मोठी रन चेस टीम जय शिवराय पालकरवाडी करणार का? या प्रेक्षकांचाही अलोट उत्साह या लकी ड्रॉ करता आपल्याला पाहायला मिळतंय. अक्षरशः हा दुसरा बॉक्स आमचा भरला जातोय लकी ड्रॉच्या कुपन्सनं. आपणही या लवकर आणि हे लकी ड्रॉचं कुपन त्या ठिकाणी 20 रुपयामध्ये खरेदी करा आणि या चांदीच्या अंगठीचे आपणही मानकरी व्हा. जितेंद्र आणि सतीश दोन्हीही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय शिवराय पालकरवाडी या संघाच्या माध्यमातून. सलामीचे ओपनर्स मैदानात दाखल झाले. चला विनंती असेल दोन्ही टीम्सला आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. 69 18 चेंडू मध्ये विशाळकाय अशा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कुलस्वामिनी देहली कोंड संघाने त्या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय टीम अर्थातच देहली बौद्धवाडी संघाला बॅटिंग करण्याकरता. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा टीम कुलस्वामिनी देहली कोंड संघाने. चला जाऊया मॅच कडे. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल. रोहन पालकर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू या दरम्यान अवांतर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव धावफलकावरती निश्चितच येईल. अकाउंट ओपन केले जाईल पण
खूप मोठी भली मोठी ही रंचेस आहे. एक चांगलं कॅल्क्युलेटेड माइंडसेट त्या ठिकाणी ठेवावं लागेल आणि त्या कॅल्क्युलेटेड माइंडसेटनं त्या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारावी लागेल. लो फुलटॉस वरती आक्रमण सतीश शिंदेच्या बॅट मधून प्रतिकार आणि प्रत्युत्तर देणारा षटकार. षटकाराने 7 धावा या दरम्यान धावफलकावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. पण जर विचार केला ना आपण तर 69 ची रनचेस आहे. सातत्याने असे वार सातत्याने तुम्हाला आक्रमण करावे लागतील. जरीही मोठं लक्ष असलं ना तरी तुम्हालाही ते लक्ष चेस करावं लागेल. पण इथं लक्ष चेस करत असताना एक एज लागली. राजेंद्र गाडी यांनी चांगला झेल टिपला. तिथं सतीशला माघारी यावं लागले. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम पालकरवाडी पहिला धक्का बसलाय. पहिला विकेटचं पतन त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मॅचकडे जाऊया. रोहन चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारली. चांगली गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये करतोय. याही वेळेस एक भिरकावून द्यायचं होतं स्क्वेअर लेग मधून. पुढे सरसावले होते. अर्थातच अक्रॉस द लाईन हा फटका खेळायचा होता रोहित सत्वेला. आणि याही वेळेस एक डॉट चेंडू. प्रेशर खूप सारं असणार आहे बॅटर्स वरती आणि बॉडी लँग्वेज सांगत आहे. हा प्रेशर हा दबाव त्यांच्या बॉडी लँग्वेज मधूनही दिसत आहे. 3 चेंडू फेकलेत. 7 धावा खर्च केलेत. एक चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं जाते. यावेळेस भीमर असणार आहे. कमरेच्या वरती फेकलेला चेंडू त्याला फेकून दिले. सीमा पार षटकार रोहितच्या बॅटमधून. मात्र फ्रीट असणार आहे. अर्थातच या 7 धावेने 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. इथं फ्रीटचा चेंडू असल्या कारणानं बॅटर्स मात्र सेफ असणार आहे. एक सिंगल आली आहे. सिंगलला 15 धावा धावफलकावरती निश्चितच जोडल्या जातील. 69 ची ही रनचेस करत असताना पहिल्याच चेंडूवरती जर विचार केला तर वाईट चेंडू आला तर अवांतर. तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती लो फुलटॉस सतीशनं प्रहार केला. 6 धावा अर्जित केल्या. पण तिसऱ्या चेंडूवरती अर्थातच त्या ठिकाणी एक एज आली आणि सतीश शिंदे माघारी परतले. जितेंद्र आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. याही वेळेस एक अप ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता. त्याला उभा बॅटनं पुल करायचं होतं. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला. तदनंतर यष्टीरक्षकाकडे हा चेंडू जात असताना राजेंद्र गाडी यांनी त्या ठिकाणी थोडी चूक केली आहे. एक आणखी नशिबाची संधी त्या ठिकाणी जितेंद्रला मिळताना पाहायला मिळेल. एक डॉट बॉल दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. स्लॉट मध्ये फेकलाय. त्याला टप्पी प्लॉट पाठवलाय जितेंद्रच्या बॅट मधून. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. दरम्यान बनला जातात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही जर विचार केला ना तर 48 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता जय शिवराय पालकरवाडी या संघाला. म्हणजे प्रति षटक तुम्हाला बनवाव्या लागतील 24 धावा. या दरम्यानच्या कालावधीत योगेश पालकरवाडी इथून आलेले आमचे योगेशजी पालकर त्यांचा आपण सन्मान करूया. विनंती असेल योगेश दादा या आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपला यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जाईल.
या दरम्यान एक चांगला स्ट्रोक, वा मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तक पदस्तक देणारा रोहित सत्वेच्या बॅटमधून षटकार. सत्वे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान करणार आहोत. जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली संघाच्या वतीनं रामदासजी सत्वे आपणास विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. या ठिकाणी आमच्या या जय हनुमान क्रिकेट क्लब दहिवली या संघाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. अडुपा बॅटनं आणखीन एक फटका केल्याचं होतं. यावेळेस मात्र बाईकच्या स्वरूपात एखादी धाव येईल का डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पण तिथंही अचूक नेम धरता आला नाही. हा अचूक नेम साधण्याकरता अर्थातच हल्ली गोट्यांचा खेळ बंद झालाय, नाहीतर अचूक नेम त्याच काळात बसायचा. एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलला मात्र 28 धावा धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर जोडल्या जात आहेत. एक मोठी रनचेस करत असताना एक चांगला प्रयत्न एफर्ट्स जरूर दिले जात आहेत, पण ज्या पद्धतीने रोहननं आगाज केला होता ना, अनुभव बॅटनं आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून डीप मधून फरार, गोलीच्या वेगानं चेंडू सीमा पार, चौकार. फलकावरती आहेत. 9 चेंडू मध्ये 37 बनवायचे आहेत. खूप अवघड, अशक्य. मात्र अवघड अशक्य काही नसतं मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्ही फटकेबाजी करा, निश्चितच तुम्ही देखील या मॅच मध्ये बनवू शकाल. प्रयत्न करा तुम्ही. समोर देखील कडवं आव्हान असणार आहे, तगडं आव्हान असणार आहे, पण शेवटी रिक्स ही रिक्स असते. एकतर प्रॉफिट, अदरवाइज लॉस. वाह, चांगला स्ट्रोक. यावेळेस फाईन खेळायचं होतं. पुन्हा एकदा त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला प्रोटेक्शन आलंय. वेगानं 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. दुहेरी धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 34 या आकड्यावरती. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार आला. तदनंतर मात्र या 2 धावा पाहायला मिळतील. 34 धावा दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती ऍड होतील. निश्चितच अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश पालकर गोलंदाजी ट्रॅक वरती, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांच्याही माध्यमातून साकारली जाते. जय हनुमान दहिवली संघाच्या माध्यमातून ऑन साइडला चाबूक शॉट, वा, इथं लॉंग ऑन आणि कॉर्नरच्या मधोमध चेंडू जाईल सीमा पार, 1 बाउन्स, चौकार. ची गरज आहे. क्या बात आहे. 7 चेंडू आणि 31 ची गरज आहे. खूप साऱ्या धावा त्या ठिकाणी खर्च केल्या पूर्वार्धाच्या काळामध्ये गोलंदाजांनी. या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज साहिलच्या माध्यमातून आणि इथं षटकार आलाय. जे लाईनमन्स आहेत प्रशांतजी यांनी तो झेल टिपलाय, वा, आणि त्यांना आयोजकांच्या माध्यमातून 111 रुपयांचं पारितोषिक आलंय. नंदू पालकर याच्याकडून ते 500 बोलला होता ना. नंदू पालकर यांच्या माध्यमातून या षटकाराला हे 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी आलंय. आणखी 2 मारले तर 1000 येतील. बॉल बॉल द्या, रोल बॉल दे. या ठिकाणी पांडुरंग करकरे आलेले आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया. पांडुरंग करकरे यांचा सन्मान विनोदजी करकरे हे करतील. या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी तेही या ठिकाणी दाखल झालेत. पांडुरंगजी करकरे यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान विनोदजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं.
मॅच कडे जाऊया जिथं शेवटच्या चेंडूवरती षटकार आले. बरीचशी समीकरणं बदलली जातील. 44 धावा बनल्यात. 25 ची गरज आहे. इथं जर 4 मोठे फटके आले तर जय शिवराय पालकरवाडी संघ देखील कमबॅक करू शकतो, पण हे सहज शक्य होणार नाही आहे. तुम्हाला तुमची मनस्थिती मजबूत ठेवावी लागेल. 6 चेंडू 25 ची गरज आहे सामना जिंकण्याकरता. एका बाजूला 25 बनवायचे आहेत, दुसऱ्या बाजूला 25 रोखायचे आहेत. रोखण्याकरता, बनवण्याकरता अशा परिस्थितीमध्ये मनस्थिती फार महत्वाची आहे. न डगमळता न डळमळता तुम्हीही पुढं आगेकूच करणं, वाटचाल करणं फार गरजेचं आहे. या रखरखणाऱ्या उन्हामध्ये जेव्हा अनेक झाडांची पानं अक्षरशः गळतात ना, तेव्हा अगदी ओसाड माळ रानावरती एखादा गुलमोहर कुठंतरी फुललेला पाहायला मिळतो. अशा गुलमोहराकडे पाहून वाटतं की बहरण्याकरता परिस्थिती नाही तर मनस्थिती मजबूत असावी लागते. दरम्यानच्या काळामध्ये लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल डबल डबलला ट्रिपल मध्ये केलंय कन्व्हर्ट. वा भाई वा, क्या बात आहे. या 3 धावा ऍड होतील धावफलकावरती. 47 धावा बनल्या जातील. जिंकण्याकरता 22 ची गरज आहे 5 चेंडू मध्ये. या 5 चेंडू मध्ये 22 धावा. चांगले हिट मारावे लागतील, मोठे हिट मारावे लागतील. क्षमता आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला स्ट्रगल खूप सारा करावा लागेल. अभिनय तो कभी नाही. हाफ टॅकर चेंडू होता, चांगला चेंडू. या दरम्यान मात्र चेंडू फाईन लेग मधून फर्रार चौकार जितेंद्रच्या बॅट मधून. ची गरज 4 चेंडू मध्ये. जितेंद्र यानं मात्र रणशिंग फुंकलंय. हा संघर्ष शिगेला पोचलाय. प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र वाढली आहे. चांगला फटका खेळायचा होता. या दरम्यान चेंडू देखील चांगला होता. रोहित स्ट्राइक वरती आले. 3 चेंडू. आता मात्र 17 धावांची गरज आहे. या 3 चेंडूवरती 17 धावा बनल्या जातील का? बरस त्या ठिकाणी प्रश्न बाकी आहे. चांगली रनचेस करत असताना त्या ठिकाणी धावगती बनवली या जोडीनं. 3 चेंडूवरती 3 षटकार आले. तर कुणाकडून? साहिल कडून 500 रुपये. गुगल पे गेली 2 दिवस बंद आहे. चला हा घ्या. 2 चेंडूने आता मात्र 16 ची गरज. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. पण इथं मात्र मॅच वरती पकड बनवली. रोहननं ज्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 50 धावा ठोकल्या ना, त्याच धावांनी वाचवलं ते टीम. वाह, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून चेंडू सीमा पार षटकार पाहायला मिळतोय. एकोणसाठ धावा धावफलकावरती. 10 ची गरज. 1 चेंडूचा खेळ बाकी. वाईट चेंडू आलाय. 9 ची गरज. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि इथं 9 ची गरज. जर इथं एखादा 9 चेंडू आला आणि त्याच्यावरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. पण तशी कामगिरी गोलंदाज प्रतीक करणार नाही. त्याला ठाऊक आहे सामना किती महत्वाचा आहे. इथं यष्टांना चाटून चेंडू सरळ बाहेर निघून गेला.
जय हनुमान दहिलीकोंड संघ सेमीफायनल मध्येही दाखल झाला. चला या पुढील सामन्याकरता आपण रेडी राहायचं आहे. आणि या विनोदजी